हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी मॅथमॅटिक्सचा पेपर 2 मार्चला होणार आहे. मग या 2 मार्चला होणाऱ्या पेपरसाठी पेपर प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करायचं आहे, मॅथमॅटिक्सचा पेपर कशा पद्धतीने तुम्हाला लिहायचा आहे, हे मी तुम्हाला सांगणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्सचा हा क्वेश्चन पेपर असा असतो जो तुम्हाला सॉल्व करायचा असतो. त्यामध्ये 100% तुम्हाला काय असतात, न्यूमरिकल्स प्रॉब्लेम्स असतात. ओके, थेरॉटिकल 99% न्यूमरिकल असतात. थेरॉटिकल एखादा त्यामध्ये सापडू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं पेपर प्रेझेंटेशन करणे खूप महत्त्वाचं असते, कारण की मॅथमॅटिक्सच्या सब्जेक्टसाठी तुम्हाला प्रत्येक स्टेपला जेव्हा न्यूमरिकल सॉल्व करता तर प्रत्येक स्टेपला इथं मार्क्स डिवाईड केलेले असतात. तर त्या स्टेपनुसार तुम्हाला इथं लिहायचं असते. तर कसं स्टेप बाय स्टेप तुम्हाला ॲन्सर इथं लिहायचं असते मॅथमॅटिक्सच्या पेपरसाठी, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. म्हणजे एकूण काय तुमचे 4 सेक्शन्स आहेत, सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. या 4ही सेक्शनमध्ये प्रत्येक क्वेश्चनचं ॲन्सर कशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे न्यूमरिकलचं, त्याबरोबर MCQचं 1 मार्कवाले, 2 मार्क आणि 3 ते 4 मार्कवाले क्वेश्चन्स आहेत त्यासाठी. ओके, हे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. त्या अगोदर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पहा पेपर मी स्वतः इथं सॉल्व केलेला आहे तुमचा. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी सपोर्ट दाखवायलाच पाहिजे, कारण की एवढी मेहनत तुमच्यासाठी आम्ही घेत आहोत. तर तुमचा सुद्धा सपोर्ट नक्कीच इथं बनतो. त्यासाठी सर्वांनी सपोर्ट दाखवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, त्यासोबतच व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, चला आपण इथं पाहूया. तुमचा टाईम खूप इथं इम्पॉर्टंट आहे. तर पहा, तुमची अशी पेपर प्रेझेंटेशन करण्यासाठी ॲन्सर शीट असते. ॲन्सर शीटमध्ये सर्वात अगोदर इथं 2 लाईन सोडायच्या, एक लेफ्ट हँड साईडला, एक राईट हँड साईडला. ओके, हे कंपल्सरी तुम्ही ओढायचंच आहे. ओके, पेपर प्रेझेंटेशन चांगलं करायचं असेल तर. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन नंबर टाकायचा इथं. क्वेश्चन नंबर जो असतो तुमचा बॉक्समध्ये, त्यानंतर सेक्शन टाकायचा, जो सेक्शन तुम्ही स्टार्ट करता. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी आहेत तुम्हाला. तर तुम्ही कोणत्याही सेक्शनपासून स्टार्ट करू शकता. बट इम्पॉर्टंट काय, सेक्शन ए पासूनच तुम्ही स्टार्ट करा, कारण की जर तुम्ही सेक्शन ए पासून स्टार्ट केलं तर तुम्हाला इथं MCQ दिलेले आहेत आणि 1 मार्कवाले क्वेश्चन्स आहेत. ओके, तर ही इझी जाणार आहे तुम्हाला, म्हणून स्टार्ट नेहमी तुम्ही मॅथमॅटिक्सच्या पेपरसाठी सेक्शन ए पासून करायचं. सेक्शन ए पासून स्टार्ट केलं, त्यानंतर MCQ पहा कशा पद्धतीने लिहायचे. क्वेश्चन नंबर टाकायचा, क्वेश्चन 1, त्यानंतर ॲन्सर लिहायचं आणि MCQ इथं हे नाव टाकलेलं आहे. तुम्ही सुद्धा हेडिंग टाकू शकता वरती MCQ. ओके, किंवा नाही टाकलं तरी चालणार आहे. त्याचबरोबर तुम्ही क्वेश्चनचा MCQचा नंबर टाकायचा आणि पुढे त्याचं ॲन्सर लिहायचं. MCQचा ॲन्सर लिहायचं बरोबर पहा की तुम्हाला इथं जो ऑप्शन दिलेला आहे, समजा बी ऑप्शन करेक्ट आहे तर बी लिहिलेलं, त्यानंतर जे ऑप्शन करेक्ट आहे T, F ते इथं लिहिलेलं. म्हणजे एकूण काय की दोन्हीही यामध्ये लिहिलं, ऑप्शनसुद्धा लिहिलं आणि जे रिअल ॲन्सर आहे ते सुद्धा यामध्ये लिहिलं. म्हणजे काही विद्यार्थी काय करतात की फक्त ऑप्शन लिहितात, फक्त बी, किंवा काही विद्यार्थी ऑप्शनसुद्धा लिहत नाही, डायरेक्टली जे ॲन्सर आहे ते लिहितात. तर अशा विद्यार्थ्यांना मार्क्स नाही मिळणार आहेत. टोटली तुम्हाला ऑप्शनसुद्धा लिहावं लागते आणि त्यामधलं ॲन्सरसुद्धा लिहावे लागतं. तर अशा पद्धतीने पाहू शकता MCQ तुम्हाला सोडवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 येतो. क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला 1 मार्कवाले क्वेश्चन असतात. यामध्ये 1 मार्कवाले क्वेश्चन सिम्पल, जास्त हार्ड राहत नाहीत, कारण की यामध्ये सिम्पल फॉर्म्युलाज एखादा किंवा एखादा थिअरॉटिकल प्रॉब्लेम तुम्हाला विचारला जातो. जसं की हा थिअरॉटिकल इथं प्रॉब्लेम विचारलेला आहे, xy = 0 इज द जॉईंट इक्वेशन ऑफ कोऑर्डिनेट एक्सेस. ओके, तर त्यासाठी तुम्हाला सिम्पल असा थिअरॉटिकल प्रश्न विचारला. त्यानंतर तुम्हाला इथं हा एक क्वेश्चन विचारला न्यूमरिकलवाला. ओके, त्यानंतर पाहू शकता याचे तुम्हाला पुढे व्हॅल्यूज वगैरे कॅल्क्युलेट केलेला आहे. 1 मार्कसाठी जरी असला तर त्यामध्ये फॉर्म्युलाजमध्ये व्हॅल्यू वगैरे टाकून तो कॅल्क्युलेट केला तर इथं ॲन्सर येते. पाहू शकता आता ॲन्सर लिहिताना स्टेप बाय स्टेप इथं काय केलेलं आहे, ॲन्सर लिहिलेला आहे. आता 1 मार्कसाठी हा क्वेश्चन होता, बट इम्पॉर्टंट काय की फॉर्म्युला सोपी होता आणि फॉर्म्युलाजमध्ये फक्त व्हॅल्यू टाकायच्या होत्या सिम्पली, आणि त्याचं इथं ॲन्सर येत होतं. ओके, तर मॅथमॅटिक्समध्ये जेव्हा फायनल ॲन्सर येते तर फायनल ॲन्सर तुमचं येणे इम्पॉर्टंट आहे. जर फायनल ॲन्सरपर्यंत तुम्ही नाही पोचले, ओके, तर फायनल ॲन्सरपर्यंत नाही पोचले किंवा फायनल ॲन्सर तुम्ही जर चुकीचं आलं तर आउट ऑफ मार्क, म्हणजे पूर्णच्या पूर्णपैकी मार्क्स तुम्हाला मिळत नाहीत. बट समजा जर तुम्ही मधल्या ह्या ज्या स्टेप्स आहेत, समजा ही स्टेप लिहिली, ओके, आणि इथपर्यंत आले, समजा तुम्ही इथपर्यंत आले, बट ओके, आणि समजा हे जर तुम्ही व्हॅल्यू नाही लिहिली लास्टची, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पूर्ण मार्क्स नाही मिळणार. बट या स्टेपला समजा 1 मार्कचा क्वेश्चन आहे तर अर्धा मार्क तरी तुम्हाला इथं
मिळणार आहे. ओके, अशा पद्धतीचं आहे. त्यानंतर पुढे पाहू शकता, पुढचे सुद्धा तुम्हाला जे प्रॉब्लेम्स आहेत अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहेत. मी तुम्हाला वन बाय वन दाखवतो आणि ही जी PDF आहे ही PDF सुद्धा मी तुम्हाला देतो. कुठं मिळणार आहे पुढे व्हिडिओमध्ये सांगतो मी तुम्हाला. ओके, तर पुढे कंटिन्यू व्हिडिओ पहा. पाहू शकता न्यूमेरिकलचे प्रॉब्लेम. आता पाहू शकता नवीन सेक्शन लागला इथं हा सेक्शन संपला. त्यानंतर इथं नवीन सेक्शन लागला, तो म्हणजेच की सेक्शन बी. ओके, यामध्ये कोणताही क्वेश्चनचे ॲन्सर लिहिताना महत्त्वाचं असते क्वेश्चन नंबर बरोबर टाकणे, व्यवस्थित टाकणे आणि त्याचं स्टेप बाय स्टेप ॲन्सर लिहिणे मॅथमॅटिक्सच्या पेपरसाठी. तुम्ही इथं पाहू शकता सिम्पली तुम्हाला सेक्शन बी टाकल्यानंतर पूर्ण दिलेलं आहे स्टेप बाय स्टेप ॲन्सर कसं लिहिलं आहे म्हणून. त्यानंतर पाहू शकता पुढचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह केलेले आहेत. ओके, आणि हे जे आहे तुम्हाला पाहू शकता स्टेप बाय स्टेप आहे. जसं आता मॅट्रिक्स आहे तर मॅट्रिक्स व्यवस्थित काढलेला आहे. ओके, व्यवस्थित मॅट्रिक्स काढला. त्यानंतर पाहू शकता व्यवस्थित सर्व इथं व्हॅल्यूज टाकलेल्या आहेत. स्पष्ट दिसत आहे कशा पद्धतीने रोजमध्ये कॉलममध्ये व्हॅल्यूज टाकलेल्या आहेत मॅट्रिक्समध्ये. ओके, त्यानंतर पाहू शकता स्टेप बाय स्टेप एका लाईनवरती एक स्टेप लिहिली. ओके, आणि पाहू शकता अशा पद्धतीने फायनल ॲन्सर इथं काढलेला आहे. म्हणजेच तुम्हाला सुद्धा जे आहे फायनल ॲन्सरपर्यंत पोहोचायचं आहे मॅथमॅटिक्सच्या प्रत्येक प्रॉब्लेमसाठी, क्वेश्चनसाठी. पाहू शकता पुढचे मी तुम्हाला इथं असं सहजच दाखवतो आता, जेणेकरून तुम्ही समजून घ्या आणि ही PDF कुठं मिळणार ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला. ओके, तर मॅथमॅटिक्सचं पाहू शकता सेक्शन बी तुम्हाला असा लिहायचा आहे. ओके, स्टेप बाय स्टेप लिहायचं आहे. आता पाहू शकता स्टेप बाय स्टेप लिहिताना कधी कधी काय असतो की समजा फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला एक हे व्हॅल्यू इथं या लाईन्समध्ये आली. समजा हे आहे √2 इन ब्रॅकेट ओके -cos 2x डिवायडेड बाय 2 ओके टू दी पॉवर π/2. ठीक आहे, आता ही व्हॅल्यू आली इथं. आता समजा ही जी व्हॅल्यू आहे इथं लिहिल्या गेली असती, इथं जागा होती बट इथं नाही लिहिली, त्याच्या खाली लिहिली. म्हणजे पाहू शकता आणि हे √2 आहे समजा इथं लिहिलं गेलं असतं ना, पहा किती जागा आहे. हे सुद्धा इथं लिहिलं गेलं असतं बट नाही लिहिलं ना, कारण की तुम्हाला हे या स्टेपला मार्क्स आहेत. स्टेपला मार्क्स कसे, कारण की पेपर चेक करणारे असतात त्यांनी व्यवस्थित पाहायचं असते की बाबा हा अशी स्टेप दिली आहे. जर तुम्ही इथं हे स्टेप इथं लिहिली तर त्यामुळे कसं होते की त्यांना प्रॉब्लेम जातो चेक करण्यामध्ये, व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे ते कन्फ्यूज होऊन तुमचे मार्क्ससुद्धा कट करू शकतात. त्यामुळे असे प्रत्येक स्टेप एक मोकळ्या पद्धतीने लिहायची. ठीक आहे, मोकळ्या पद्धतीने म्हणजे खूप मोकळं नाही लिहायचं बट एक लाईन सोडून सुद्धा तुम्ही इथं लिहू शकता. ठीक आहे, तर पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चनचे ॲन्सर लिहायचे आहेत. ओके, आता पाहू शकता पेपर प्रेझेंटेशन करताना सेक्शन सी आहे तो नवीन पेजवरती आता स्टार्ट करायचा आणि असेच जसे तुम्हाला मी सांगितलं की स्टेप बाय स्टेप ॲन्सर लिहायचं तर तुम्हाला इथं लिहायचं आहे. आता पाहू शकता इम्पॉर्टंट म्हणजे असे काही विद्यार्थी असतात की बाबा त्यांना काही जे थोडंफार प्रॉब्लेम जातो क्वेश्चन सॉल्व्ह करण्यामध्ये, तर त्यांनी काय करायचं माहीत आहे का, जो क्वेश्चन असतो तुमचा त्या क्वेश्चनमध्ये जो गिवन डाटा असतो ना, तर तो गिवन डाटा जशाच्या तसा अगोदर लिहून घ्यायचा. ठीक आहे, तुम्हाला ॲन्सर माहिती असो किंवा नसो, गिवन डाटा अगोदर लिहून घ्यायचा आणि जसे तुम्ही स्टेप लिहिता पुढे त्या गिवन डाटाला सुद्धा मार्क्स दिले जातात, स्टेपला सुद्धा मार्क दिले जातात. बट समजा तुम्ही जे आहे काही विद्यार्थ्यांना ॲन्सर लिहिता नाही आलं बट त्यांनी फक्त गिवन डाटा लिहिला. ओके, तर त्या स्टेपला सुद्धा त्याला थोडंफार काही ना काही अर्धा मार्क वगैरे 1 मार्क मिळू शकते. पण हे सर्व विद्यार्थ्यांसाठी नाही आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांनी ॲन्सर फाइंड करूनच सर्व लिहायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, तर पाहू शकता यामध्ये जे आहे अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. जसे जसे इथं 2 मार्क्ससाठी 3 मार्क्ससाठी क्वेश्चन वाढत जातात तसे तुमची इथं नंबर ऑफ फॉर्म्युलाज यूज करण्याची कॅपॅसिटी प्रत्येक क्वेश्चनमध्ये इथं वाढते. ओके, आणि तेवढी तुमची कॅपॅसिटी, तेवढी तुमची क्रिटिकल क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची कॅपॅसिटी असायला पाहिजे जर तुम्हाला चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर. विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता सेक्शन सी तुमचं इथं अशा पद्धतीने लिहायचं आहे. ओके, आणि सेक्शन डी विद्यार्थी मित्रांनो तो सुद्धा तुम्हाला कसा लिहायचा पाहू शकता. नवीन पेजवरती सेक्शन डी इथं काय केलेलं आहे, स्टार्ट केलेलं आहे. ओके, सेक्शन डी म्हटल्यानंतर पाहू शकता क्रिटिकल प्रॉब्लेम तर आलेच. ओके, याला वेळ तर लागणारच आहे लिहायला. पाहू शकता जसं इथं क्वेश्चन नंबर टाकला व्यवस्थित, त्यानंतर इथं काय केलं, स्टार्ट केलं लिहिणं. ठीक आहे, पाहू शकता इथं क्रिटिकल प्रॉब्लेम आहे. त्यानंतर पाहू शकता महत्त्वाचं, क्रिटिकल जरी प्रॉब्लेम असला तरी ॲन्सर पहा. ओके, ॲन्सर पहा, छोटंसं आहे पण किती मार्क्ससाठी आहे पाहू शकता. सेक्शन डी मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला फक्त यामध्ये 3 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात बट किती मार्क्ससाठी आहे, टोटल 5 मार्कासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे येते. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा तुम्हाला किती मार्क्ससाठी इथं विचारतात. ओके, विद्यार्थी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला जे आहे इथं क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, टोटल इथं तुम्हाला 5 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात 3 मार्क्ससाठी. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे तुम्हाला काय करायचे आहे, ते सेक्शन डीचे तुम्हाला इथं क्वेश्चन
सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, तुम्ही इथं काय करायचं की सेक्शन डीमध्ये किती क्वेश्चन सॉल्व करतात आणि त्याला किती मार्क्स आहेत एक वेळ चेक करून घ्यायचा. ठीक आहे, व्यवस्थित चेक करजा. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता डायरेक्टली इथं काय केलेलं आहे, स्टेप लिहिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे आता जेव्हा क्वेश्चन लिहिता, नंबर लिहिता क्वेश्चनचा, त्यामध्ये क्वेश्चन लिहायचा आणि डायरेक्टली त्याचा काय लिहायचा, नंबर लिहायचा. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे इथं क्वेश्चन सॉल्व केलेलं आहे. ओके, त्यानंतर आता महत्त्वाचं हे डायग्रामसुद्धा तुम्हाला जी दिली असेल ते क्वेश्चनमध्ये काढायची ॲन्सर लिहिताना. ठीक आहे, त्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजे डायग्राम तुम्हाला काढायची असेल, ओके, इम्पॉर्टंट असेल तरच काढायची आहे, किंवा मोठी डायग्राम असेल ती काढायची नसेल तर ते नाही काढली तरी चालणार आहे. आणि महत्त्वाचं ही PDF तुम्हाला कुठं मिळणार, तर ही PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मिळणार आहे. टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिथं टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करा. तिथं PDF मी शेअर करतो तुम्हाला, तुम्ही ते डाउनलोड करून इथं शेअर करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा व्हिडिओ आहे, शेअर करा आणि अशा पद्धतीने तुम्ही पेपर प्रेझेंटेशन करा मॅथमॅटिक्सच्या पेपरसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.